नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आपण सद्यस्थितीत उभा आहे पुसद शहरातील वसंतरावजी नाईक चौक या ठिकाणी. आपल्या अथक प्रयत्नानंतर आपल्या पुसद शहरातील विविध रस्ते हे बनण्याच्या मार्गावर आहे. त्यातलाच हा भाग स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक ते मुखरे चौक हा जो रस्ता बनत आहे, चांगली बाबा बनत आहे, पण याहूनही थोडी विचित्र बाब अशी की या रस्त्याला अतिशय जास्त वेळ लागत आहे. ज्याप्रमाणे फुना आणि बाणा 5 वर्ष झाले, ते सुद्धा वर्ष उलटून जात आहे, तरी सुद्धा अद्यापपर्यंत आपल्या पुसद शहरातील तो जो रस्ता आहे जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता अद्यापपर्यंत बनलेला नाही. किंवा जो बनलेला आहे तो अर्धवट बनलेला आहे. पूर्ण कधी होणार याची शाश्वती नाही. अशाच प्रकारची कुठेतरी भूमिका या रस्त्याची सुद्धा दिसत आहे. आता तुम्ही म्हणसाल या ठिकाणी तुम्ही नेमकं दाखवण्याचा काय प्रयत्न करणार आहे? एकच दिवसापूर्वी याच ठिकाणी आपल्या पुसद शहरामध्ये जे दगड फोडण्यासाठी लहान बालकांचा, लहान मुलीचा जे वापर होत असल्याची धक्कादायक बाब आपण आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा आणत आहे. त्या प्रकारची व्हिडिओ क्लिप, त्या प्रकारचे फोटोज आपल्याजवळ अक्षरशः अवेलेबल आहे. याच रस्त्यातला भाग आता जे पुसदकर आहेत, जे या रस्त्याचा दैनंदिन जीवनात वापर करतात, त्यांना ती जागा, ती व्हिडिओ बघितल्या कोणती जागा आहे ते तुम्ही अक्षरशः समजून जाल. या विषयासंबंधी आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी काळबांडे साहेब यांना सुद्धा बोललो होतो. त्यांनी तात्काळ जे तहसीलदार साहेब आहेत जोरावर साहेब यांना फोन सुद्धा केला होता. त्यानंतर त्यांना सांगितलं की हा जो विषय आहे तो गंभीररित्या हाताळावा. परंतु शोकांतिका अशी झाली, आम्ही त्यानंतर आम्ही जे त्या ठिकाणावर आम्ही जाऊन पाहिले असता, जे ठेकेदार आहे, हा जो रस्ता आहे नाझिम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होत आहे. पुसद शहरातील विविध रस्ते हे नाझिम खान यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाची त्याची रस्त्याची क्वालिटी आपल्यास बघाव्यास मिळत आहे. तुम्हाला माहित असेल आपल्या पुसद शहरात सगळ्यात मोठी बाल कामगार यांचा वापर होत असल्यामुळे जे कंत्राटदार आहे यांच्यावर सगळ्यात मोठी कारवाई ही भोजला येथील जे कंत्राटदार आहेत, जे रस्ता आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होत होता, सार्वजनिक बांधकाम विभाग ज्या इंजिनियर, ज्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होत होता, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले. परंतु त्यावेळी माननीय जे आता आपल्या पुसदसाठी माझी म्हणावं लागेल SDO श्री कार्तिकेयन S साहेब, त्यांनी ती अतिशय कडक कारवाई केली होती. त्यानंतर आता ही घटना, परंतु शोकांतिका अशी की जशी त्यांना ही माहिती कळली की बाबा आम्ही शूट वगैरे केलेला आहे, त्यांनी तात्काळ त्या लहान मुलांना, त्या लहान मुलीला तिथून पाठवले, तिथून हटवले, जेणेकरून जे अधिकारी कर्मचारी यांना ते मुलगी किंवा त्यांच्या विरुद्ध जे त्या लहान मुलाचा, मुलीचा वापर होत आहे त्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कंत्राटदार असो, ठेकेदार असो, इंजिनियर असो यांच्या विरुद्ध कारवाई करता येणार नाही म्हणून. परंतु आपल्याजवळ व्हिडिओ आहे, आपल्याजवळ प्रूफ आहे आणि अशा ठेकेदारावर, अशा कंत्राटदारावर किंवा अशा इंजिनियरवर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता बनत आहे त्यांच्यावर कारवाई होणे झालीच पाहिजे. समोर थोडं आणखी आपण जो रस्ता आहे तो रस्ता दाखवून देऊ. या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की हा जो नाझिम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड बनत आहे, पुसद शहरातील विविध रोड हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. एक आता ही तुम्हाला थोडं समजणार नाही गोष्ट, परंतु जे कार्तिकेयन S साहेब जे SDO होते पुसद शहरामध्ये, त्यांच्या कार्यकाळात जेव्हा भोजल्याची घटना घडली, वालतूर भोजला रस्त्यावरील जी घटना घडली बालकामगाराची, त्यानंतर पुसद शहरामध्ये जे चुकीच्या पद्धतीने रस्ते बनत होते, जे शासकीय नियमावलीप्रमाणे रस्ते बनत होते, त्यावर आळा बसला, त्यावर कडक अशी कारवाई होणार असे निर्देश SDO कार्तिकेयन S यांनी दिले होते. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम पुसद शहरात थांबले होते. परंतु जशी SDO कार्तिकेयन S यांची बदली झाली, त्याच दुसऱ्या दिवशी पुसद शहरात रस्त्याचे काम पूर्ववत झाले, सुरू झाले. आता याचे मागचे लॉजिक काय किंवा याच्या मागचं राजकारण काय
हे पुसदकरांनी थोडं समजून घ्यावं. ज्याप्रमाणे कार्तिकेय यस यांची भूमिका होती अतिशय कटाक्ष, अतिशय स्पष्ट अशी त्यांची भूमिका होती. अतिशय रोखठोक न्यायप्रिय व्यक्ती असे कार्तिकेय यस अशी त्यांची भूमिका होती. परंतु कुठेतरी ते पुसदच्या राजकारणाला पटली नसावी म्हणून अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली ही तडकाच फडकी आपल्या पुसद शहरातून लवकरात लवकर करण्यात आली. असो हा भाग दुसरा झाला. परंतु जे माननीय आताचे एसडीओ आहेत काळबांडे, आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी माननीय कार्तिकेय यस साहेब यांनी जशी कारवाई केली तशाच प्रकारची कडक कारवाई या रस्त्यासंबंधी जेही कंत्राटदार आहे, जेही ठेकेदार आहे किंवा जेही इंजिनियर आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली हे रोड बनत आहे त्यांच्यावर गंभीर गुन्हे असे दाखल करायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचा लहान मुलांचा वापर हे ते करणार नाही. कुठेतरी लहान मुलाचं भविष्य धोक्यात टाकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणारे हे ठेकेदार, हे अधिकारी, हे अभियंता, हे इंजिनियर यांच्यावर कुठेतरी आळा हे बसलाच पाहिजे. आणि त्याकरिता आपली जर टाइम्स ऑफ पुसदची टीम सुद्धा झटत राहणार, लढत राहणार. आणि या संबंधी आपण निवेदन सुद्धा लवकरच एसडीओ साहेब असो, तहसीलदार साहेब असो यांपर्यंत पोहोचवणार. आता हा जो रस्ता आहे तो किती क्वालिटीचा, किती शासकीय नियमावलीप्रमाणे बनत आहे यामध्ये सुद्धा शंका आहे. ज्याप्रमाणे मी सांगतो की हा रस्ता बनवायच्या पहिले याची काही नियमावली असते, याला फोडावं लागते, याला स्क्रॅचेस मारावं लागतात जेसीबी द्वारे, परंतु त्या प्रकारची कोणतीही भूमिका या रस्त्यामध्ये दिसत नाही. म्हणजे नेमकं थातूर मातूर तुम्ही फक्त यावर गिट्टी आदळायची, यावर जे दगड आहे ते आथरायचे, त्यावर माती वगैरे टाकायची, मुरुम सदृश्य माती टाकायची, या प्रकारचे भाग सुद्धा आपण याच रस्त्यासंबंधी बरेच वेळा दाखवलेले आहे. आणि त्यामुळे त्या बातमीमुळे ठेकेदाराचे, अधिकाऱ्याचे हे धाबे दणाणलेले होते. आता याची सुद्धा पडताळणी आपण लवकरच करणार आणि यानंतर याचा जो निष्कर्ष निघतो, दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध, दोषी कंत्राटदाराविरुद्ध, दोषी ठेकेदाराविरुद्ध कशा प्रकारे कायदेशीर कडक कारवाई करता येईल आणि यामध्ये जे नुकसान झाले त्याची दुप्पट कशी भरपाई करून घेता येईल त्यांच्या मार्फत, याकडे सुद्धा आपल्या द टाइम्स ऑफ पुसदचे लक्ष नक्कीच राहील. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि आता जो भाग मी तुम्हाला सांगितला, आजची जी बातमी तुम्हाला मी सांगितली की कशा प्रकारे याच रस्त्यावर लहान बालकाचा जे बालकामगार म्हणून वापर केला जात होता किंवा आहे, आता ती लहान मुलगी आता तर दिसत नाही. मे बी तिला जे धाक दिला असावा किंवा इथे पुन्हा येऊ नको जेणेकरून यांच्यावर कारवाई होणार नाही. परंतु आता त्या व्हिडिओच्या आधारे आपण त्यांच्यावर कारवाई करू किंवा करून घेऊ अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि माननीय जे एसडीओ साहेब आहेत काळबांडे साहेब आत्ताचे आणि जे तहसीलदार साहेब आहेत जोरावर साहेब, हे आमच्या या विनंतीला आणि या व्हिडिओला मान देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करेल अशी आम्ही अपेक्षा करतो. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.